नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 1040वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे ती अशी: जब मैं खुश होता हूँ तो मुझे किसी और चीज़ की ज़रूरत ही नहीं होती. आता दुसरी जी रचना आहे ती आहे ब्रह्मसूत्रातल्या 22व्या भागात 22व्या सूत्राचा आणि 49व्या सूत्राचा हा भाग. प्रधान आणि आत्मा यांच्यापेक्षा ब्रह्माचं वर्णन वेगळं आहे. पुरुष हा नेहमी सतत असतो, तो संपत नाही. ती ऊर्जा आहे, तिला आकार नसतो, रूप नसतं आणि ती ऊर्जा सगळीकडे आहे आणि पहिल्यापासून आहे. तिला मन नाही, तिला मत नाही, आवडी नाही. शरीरात असली तरी तिला त्या शरीराची सीमा येते, पण ती काही वेगळी ऊर्जा नसते. ती वेगळी आहे हे वाटणं ही माया असते. सर्व ऊर्जेला ब्रह्माचाच आधार असतो. प्रधान याचं पण मूळ मायेतच आहे, अज्ञानात आहे. अज्ञानाचंच दुसरं नाव प्रधान आहे. यानंतर घेऊ दुसऱ्या विभागातलं 23वं आणि एकूणातलं 51वं सूत्र. मग काय होतं? रूप निर्माण होतं. अनेक रूपं, अनेक वस्तू, अनेक वर्णनं आणि अनेक नावं. हे सगळंच ब्रह्माच्या आतमध्येच बनतं. प्रत्येक शरीरातील आत्म्याचं डोकं हे आकाश असतं. सूर्यचंद्र हे 2 डोळे असतात. दिशा हे 2 कान असतात. वेद म्हणजे त्यांचं ज्ञान आणि वाचा असते. हवा म्हणजे शक्ती असते आणि हे सगळं पृथ्वीपासून बनलेलं असतं आणि ह्या सगळ्याची मूळ सुरुवात ही ब्रह्मातच असते. याच्यापासूनच सगळी ऊर्जा बनते. प्रत्येकातला आत्मा देखील ब्रह्मापासूनच बनतो. वेदांचा अभ्यास करावा, त्याच्यात सगळं दिलेलं आहे. इथे एक शंका आहे की ब्रह्मा जो दिसू शकत नाही तो कोणतं तरी रूप कसं काय घेऊ शकतो जर त्याला मुळात रूपच नाही तर? याचं उत्तर असं की ज्याप्रमाणे ब्रह्म दिसत नाही असं म्हटलं आहे, त्याप्रमाणे असंही म्हटलं आहे की ब्रह्म हा सगळ्यांच्यातच असतो. असं म्हटलं आहे की ब्रह्मच अन्न असतं आणि ते अन्न खाणारा पण ब्रह्मच असतो. त्यावर एक विचार असा: जन्म झाला तरच कुठलीही गोष्ट बनते. जन्माबरोबरच त्यात मग ऊर्जा, मन, इंद्रिये, मोकळी जागा, हवा, अग्नी, पाणी असं सगळं असतं आणि पृथ्वीचा त्याला आधार असतो. सूर्य बनतो आणि मग सगळ्या शरीराचे अवयव पण बनतात आणि सगळे रस पण बनतात. खरं म्हणजे पुरुष म्हणजे ऊर्जा, म्हणजे ज्याच्यात कर्म पण असतं आणि ज्ञान पण असतं. अशा कशाचा तरी जन्म होतो ज्याची 3 विश्व असतात. त्याचं शरीर म्हणजे हिरण्यगर्भ. त्याचा जन्म आधी झाला. त्याच्यापासून सगळे प्राणी आणि वस्तू झाल्या. तो सर्व जगाचा देव झाला. अशा प्रकारे ज्याला आपण ब्रह्म म्हणतो त्याचा जन्म झाला. आता आपण ब्रह्मसूत्रातल्या पुढच्या 52व्या सूत्राकडे वळू. वैश्वानर म्हणजे सर्व ठिकाणी असलेलं सर्व काही, म्हणजेच ब्रह्म. इथे आत्मा आणि वैश्वानर हे 2 शब्द वापरलेले आहेत. छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटलेले आहे की आत्मा काय आहे आणि ब्रह्म काय आहे. सध्यापुरतं एवढंच लक्षात ठेवा की आत्मा म्हणजे वैश्वानर आहे. याच्यावर मग अश्वपतींनी म्हटलं आहे: स्वर्ग, सूर्य, हवा, आकाश, पृथ्वी, प्रकाश, वेगवेगळे मार्ग, विशालपणा, समृद्धी, आधार या सर्वांच्यासाठी वेगवेगळ्या उपासना आहेत. पण वैश्वानराची उपासना केली तर सर्वांनाच ती पोचते. 3ही लोकांमध्ये सर्व शरीरांना अन्नाची गरज असते. वैश्वानराचं डोकं म्हणजे स्वर्ग आहे, डोळे म्हणजे सूर्य आहे, हवा म्हणजे शक्ती आहे, शरीराचा मधला भाग म्हणजे मोकळी जागा आहे आणि लघवी साठवण्याचं ब्लॅडर म्हणजे पाणी आहे. 2 पाय म्हणजे पृथ्वी आहे, छाती म्हणजे यज्ञाची वेदी आहे, हृदय म्हणजे मन आहे आणि तोंड म्हणजे वेगवेगळे असे अग्नी आहेत. मग प्रश्न असा आहे की वैश्वानर म्हणजे पोटातील आग आहे
का अग्निदेवच आहे, का आत्मा आहे, का ते ब्रह्मच आहे? खरं म्हणजे काय झालं की 5 ब्राह्मण, प्रचिनाशला, सत्ययज्ञ, इंद्रद्युम्न आणि बुदिल या सर्वांनी चर्चा केली आणि उत्तर न मिळाल्यामुळे ते सगळेजण उद्दालकाकडे गेले आणि त्याला वैश्वानरासंबंधी प्रश्न विचारले आणि त्याने दिलेले हे थोडक्यात उत्तर आहे. पण गंमत काय आहे, वैश्वानर हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी वापरला गेला आहे. तो कधी पचनक्रियेकरता म्हणून वापरला आहे, कधी नुसताच साधा अग्नी म्हणून वापरला आहे, कधी ऊर्जेचा स्रोत म्हणून सूर्य म्हणून वापरला आहे, कधी एक देव म्हणून वापरला आहे, कधी आत्मा आणि कधी ब्रह्म. काही लोक म्हणतात की वैश्वानराला समजतं, बदल घडवता येतो, म्हणजेच तो देव असणार. यावर एक मत असं की वैश्वानर म्हणजे देवासाठीच वापरलं आहे. आत्मा आणि वैश्वानर हे शब्द अनेक अर्थाने वापरलेले आहेत. काही वेळा ध्यानासाठीही तो शब्द वापरला आहे. आणखी असंही म्हटलं आहे की ज्याने वैश्वानर मारला आहे तो तिन्ही लोकातलं अन्न सेवन करतो आणि ते सर्व आत्म्याच्या माध्यमांच्या मार्फत करतो. तो पापालाही जाळून टाकतो आणि याचाच अर्थ तो म्हणजे खरा ब्रह्मच आहे.